केंद्र शासनानं अत्यंत एक दुर्दैवी पाऊल उचललेलं आहे की मनरेगा महात्मा गांधींच्या नावानं असणारी योजना त्याचं नाव बदलायचं काम केलेलं आहे. मला वाटलं महात्मा गांधींचं चिरंतर एक आठवण या योजनेच्या माध्यमातून देशभरातल्या गरिबांसाठी होती आणि तेच पुसण्याचं काम पाप भाजपने केलेलं आहे. त्याचा निषेध आम्ही करतो. सभागृहामध्ये पण विरोधी पक्षाच्या सगळ्या खासदारांनी हे बिल जॉईंट सिलेक्शन कमिटीकडे पाठवा अशा पद्धतीची मागणी केलेली आहे. परंतु एक बहुमताच्या जोरावर या देशात आम्ही काही करू शकतो अशा पद्धतीचं नियोजन भाजपचं चालू आहे. त्याचा निषेध आम्ही करतो. मला सकाळी अनेक लोकांचे फोन आले. मी त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे. मी त्यांच्याशी बोललेलो आहे. मला वाटत नाही ते पक्ष सोडतील, कारण की अगदी कठीण परिस्थितीमध्ये त्यांना आमदारकी देण्याबाबतची भूमिका काँग्रेस पक्षानं घेतलेली होती. त्यामुळे मला काय वाटत नाही की ते असा काय निर्णय तडकाफडकी घेतील. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची काही चर्चा चालू आहे का महानगरपालिकेच्या आज कोल्हापूरमध्ये प्रकाश आंबेडकरांची सभा देखील होणार नाही. राज्य पातळीवर काही चर्चा त्या ठिकाणी चालू आहेत. आता नगरपालिका नगरपंचायती झाल्या, तिथं स्थानिक पातळीवर काही लोकांचे ॲडजस्टमेंट त्या ठिकाणी झालेले आहेत. परंतु तसा कोल्हापूरमध्ये काय आमच्याकडे प्रस्ताव नाही आहे. सातत्यानं वादात असलेले माणिकराव कोकाटे यांच्यावर आणखी तलवार आहे. काही होणार नाही. केंद्र सरकार पाठीमागं आहे, राज्य सरकार पाठीमागं आहे. त्यामुळं शिरसाट असू देत किंवा कोकाटे असू देत किंवा पैशाच्या बॅगा त्या ठिकाणी मोजल्या जातात, जमिनी कुणाकुणाच्या काढून घेतल्या जात आहेत, एवढे घोटाळे होत आहेत. कुठल्या मंत्र्यावर कारवाई झालेली गेल्या वर्षभरामध्ये आम्ही बघितलेलं. त्यामुळं मला नाही वाटत सरकार हे संवेदनशील आहे. अशा कुठल्या कारवाई होतील अशी अपेक्षाच आता जनतेने सोडून दिलेली. संजय राऊतांनी पुन्हा एकदा सांगितले की मुंबई महापालिकेचा विषय थोडा वेगळा आहे. महाराष्ट्राचा विषय वेगळा आणि मुंबईचा वेगळा आहे. मुंबईमध्ये स्थानिक लोकांचे मतमतांतर या संदर्भातले आहेत आणि म्हणून तिथं भूमिका काँग्रेस पक्षानं त्या ठिकाणी स्वतंत्र जाण्याची घेतली आहे. परंतु महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आम्ही एकत्र आहोत. कोल्हापुरात आम्ही एकत्र आहोत, पुण्यात आम्ही एकत्र आहोत, सांगलीत आम्ही एकत्र आहोत. अनेक राज्यातल्या महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र आहोत. पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही एकत्र आहोत. त्यामुळे हे एखाद्या ठिकाणी हे होणार आहे. अजित पवार पक्ष विविध पक्षांना प्रस्ताव होते, तुम्हाला काही कोल्हापूरच्या नाही कोल्हापूरच्या संदर्भात प्रस्ताव. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.